नमस्कार मित्रांनो. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी लिपिक पदासाठी भरती निघालेली होती, त्याची एक्झाम केव्हा होणार आहे याचा सर्वांना प्रश्न पडला असेल. तर हे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एक्झाम ओरिएंटेड टू द पॉईंट आणि तुमचं 100% रिझल्ट येईल अशा रीतीने तुम्ही कसं अभ्यास करू शकतात, कोणते पुस्तके वाचावीत, ठीक आहे. आणि काही फ्री PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्या तुम्ही आणि इतर अपडेट पण तिथं मिळत असतात मित्रांनो. तर टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते जॉईन करून घ्या, ठीक आहे. तर आता 50 जागेसाठी नॉन टेक्निकलच्या लिपिक पदाच्या भरती निघालेल्या होत्या आणि बाकीच्या इतर टेक्निकलच्या आहे. तर ठीक आहे. तर आता ही एक्झाम केव्हा होणार आहे याच्याबद्दल अगोदर बोलून घेऊया. तर मित्रांनो, एक्झाम आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार 15 एप्रिलच्या नंतरच एक्झाम पॉसिबल आहे मित्रांनो. तर आज 1 एप्रिल आहे, तर खूप कमी दिवस राहिलेले आहे आणि या 15 दिवसामध्ये 15 दिवसाच्या नंतर म्हणजे 15 दिवस आहे तुमच्याकडे, ठीक आहे. तर या दिवसामध्ये तुमचं संपूर्ण सिलेबस कवर होऊ शकतो मित्रांनो. ते कसं अभ्यास करायचं टू द पॉईंट आणि PYQच्या अगोदर जे एक्झाम झालेले आहे त्यानुसार, ठीक आहे. आणि कोणते सब्जेक्ट किती मार्काला येतो, कोणत्या सब्जेक्टचं जास्त वेटेज आहे, म्हणजे कोणत्या विषयावरती जास्त प्रश्न येतात, हे आपण संपूर्ण बघणार आहोत. तर ही एक्झाम ऑनलाईन MCQ पॅटर्ननुसार TCS एक्झाम घेणार आहे मित्रांनो तुमची, ठीक आहे. तर याच्यामध्ये सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टचा समावेश असणार आहे अगोदर तुम्हाला माहीतच असेल, पण थोडं सांगतो आहे आणि त्याच्यानंतर इन डिटेल डिकोडिंग करणार आहे की कोणत्या टॉपिकवरती, कोणत्या विषयावरती तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे आणि काय वाचायला पाहिजे, ठीक आहे. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आता याच्यामध्ये गणित दिले आहे, ठीक आहे. इंग्रजी व इंग्रजी व्याकरणे, बँकिंग सहकार, ठीक आहे. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे. आणि मराठी व्याकरण, इथे मराठी व्याकरण आहे मित्रांनो, ठीक आहे. संगणक माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी. तर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मुलांचा गैरसमज होतो की फक्त याच्यामध्ये रिझनिंग असेल म्हणजे बुद्धिमत्ता असेल, पण याच्यामध्ये गणित पण येतो मित्रांनो, ठीक आहे. असं त्यांनी डायरेक्ट सिलेबस TCSने असं सिलेबसमध्ये दिलेलं नाही, पण याच्या अगोदर ज्या एक्झाम झालेल्या आहे त्याच्यामध्ये गणित 4, 5, 6 मार्कासाठी विचारलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आता बघूया की याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवरती किती मार्कासाठी येतं, ठीक आहे. तर मित्रांनो, हा सिलेबस आहे तुमचा स्पष्ट आणि व्यवस्थित मांडलेला आहे इथे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग आणि सहकार याच्यावरती 40 ते 45 मार्क्स बघायला मिळतात आणि माहिती तंत्रज्ञान जो आहे हा पण सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती पण भरपूर प्रश्न येतात, ठीक आहे. आणि याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर पण आहे, ठीक आहे. तर इंग्लिश ग्रामर इथे टाकलेलं नाही, पण इंग्लिश ग्रामर पण आहे. तर मित्रांनो, याची स्टडी करताना मी जे सब्जेक्ट सांगितले त्याच्यावरती जास्त फोकस करा आणि टेलिग्रामवरती स्पेसिफिक सब्जेक्ट पण सांगणार आहे, म्हणजे कोणत्या टॉपिकवरती. एका समजा बँकिंग आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न येतात आणि काही PYQ प्रश्नपत्रिका पण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहे, त्या जॉईन करून घ्या. आता याचं इन डिटेल आपल्याकडे PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार हे सांगतो आहे मी. ऑल जे सब्जेक्ट आहे त्याच्या सगळ्या विषयाच्या तुम्हाला इन डिटेल जसं बुक्समध्ये असतं, पण बुकमध्ये काय आहे मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड नाही आहे आणि टू द पॉईंट अपडेटेड नाही आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळे प्रश्नपत्रिका मिळणार, क्वेश्चन बँक मिळणार आणि इंटरव्ह्यू PDF पण मिळणार, ठीक आहे. आणि ह्याची किंमत असणार आहे मित्रांनो 350 रुपयेमध्ये, 350 रुपये. आणि हे लवकरच 400 होणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही घ्या. आता घेण्यासाठी काय करायचं, हा WhatsApp नंबर आहे, फोनपे नंबर आहे. या फोनपे नंबरवरती तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट या नंबरवरतीच सेंड करायचं. WhatsApp नंबरवरती तुम्हाला 5 मिनटात संपूर्ण ज्या नोट्स PYQ जे पण आहेत ते संपूर्ण तुम्हाला मिळणार. आणि या नोट्समधून तुमचं रिझल्ट नाही आलं तर तुमची जी फीस आहे ती रिटर्न मिळणार, ठीक आहे, रिफंड होईल, एवढी आपण गॅरंटी देतो. आणि आपल्या जे अगोदर जे PDCC बँकेची एक्झाम झालेली आहे, ज्या पण लातूर DCC बँकेची एक्झाम झालेली आहे, तर आपल्या 75% प्लस 75 ते 85% आपलं जे नोट्स आहे त्याच्यामधून क्वेश्चन येतात मित्रांनो, ठीक आहे. तर मी तुम्हाला डेमो दाखवतो आहे थोडक्यात.
आता हा पहिला आहे बँकिंग टॉपिक. तर याच्या ज्या संकल्पना आहे त्या व्यवस्थित समजून सोप्या भाषेत सांगितलेल्या आहे मित्रांनो, आणि असं हायलाईट पण केलेलं आहे. आणि जसं जसं समजा आता बँकिंग टॉपिक झाला तर त्याच्या नंतर आपण डायरेक्ट PYQ घेतलेली आहे याच्यावरती, की कशा प्रकारे येऊ शकतात ते. ठीक आहे मित्रांनो, आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि अशा रीतीने सगळे सब्जेक्टचे आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहे. करंट अफेअर पण व्यवस्थित आहे, इंग्लिश ग्रॅमर, रिजनिंग, बुद्धिमत्ता चाचणी आणि थोडंफार मॅथ जेवढं मार्कासाठी येतात तेवढं मार्कासाठी. आय होप तुम्हाला समजलं असेल. नक्कीच तुम्ही ह्या नोट्स घ्या मित्रांनो, आणि 100% तुमचं रिझल्ट येईल. आणि रिझल्ट नाही आला तर तुमची जी फीस आहे ती रिटर्न मिळेल. ठीक आहे. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. काही फ्री व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकणार आहे सब्जेक्ट वाईज. ठीक आहे. म्हणजे ऑल नाही येणार त्याच्यामध्ये, एखादं येईल. ठीक आहे. धन्यवाद.